रोज स्क्रीनचा वापर करून तुमचेही डोळे थकतात का? तर ह्याच्यावर काही आयुर्वेदिक उपाय आपण करू शकतो का? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर स्क्रीनचा जो ओव्हर वापर आजकाल होतो त्याच्यामुळे डोळ्यांमध्ये मुख्यतः कोरडेपणा म्हणजेच वृक्षगुण आणि उष्णता म्हणजेच उष्णगुण हे दोन वाढल्यामुळे डोळ्यांना आपल्या आय स्ट्रेन येत असतो. तर ह्याच्यासाठी आपण काही सोपे उपाय करू शकतो. तर असे 3 उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहिले म्हणजे एक त्रिफळा घृत नावाची आयुर्वेदिक एक सप्लिमेंट म्हणा औषध. तर त्याच्यात त्रिफळ्याचा काढा आणि तूप ह्याच्यातनं एकत्र बनवलेलं औषधी तूप असतं. तर त्यांनी तुमच्या डोळ्यातली उष्णता आणि रुक्षता म्हणजेच कोरडेपणा कमी व्हायला खूप फायदा होत असतो. हे तुम्ही दिवसातनं 2 वेळा जेवणापूर्वी 1-1 किंवा 2-2 चमचे असं घेऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त बाहेरून करण्याचा उपाय म्हणजे त्रिफळाचेच आय ड्रॉप्स मिळतात. त्रिफळाचे ड्रॉप्स डोळ्यात रोज रात्री झोपायच्या आधी टाकणं 2 थेंब प्रत्येक डोळ्यात. ह्याने जे लुब्रिकेशन किंवा ड्रायनेसमुळे जे खरखर जी आलेली असते आयबॉलला ती कमी होते आणि रात्रभरात झोपेतनं तो आयबॉल रिकवर होत असतो आणि लाली किंवा खाज ही कमी होत असते. या व्यतिरिक्त आयुर्वेदात असं सांगितलंय की डोळ्यांना कायम कफदोषामुळे एक भीती असते की कुठलाही डोळ्याचा आजार जो होत असतो तो कफदोषामुळे होत असतो. तर कफदोष कमी ठेवण्यासाठी आठवड्यातनं एकदा रसांजन करायची कॉन्सेप्ट आयुर्वेदात सांगितली आहे. परंतु रसांजन आजकाल लोकांना खूप स्ट्रॉंग पडतं आणि ते एवढ्या अवेलेबिलिटीचाही त्याचा इश्यू आहे. तर त्यामुळे तुम्ही हनी किंवा मध ज्याला आपण म्हणतो त्यांनी बनलेले कुठलेही आयड्रॉप जर मार्केटमध्ये तुम्हाला मिळत असतील, भरपूर ब्रँड्स बनवतात, त्याच्यापैकी एक कुठलाही घेऊन आठवड्यातनं एकदा किंवा 2दा त्याचा वापर करून डोळ्यातला स्राव एक्सेस जो निर्माण झालेला असतो ग्लँडमध्ये तो त्याने निघून जातो. भरपूर डोळ्यातनं पाणी येऊन जातं आणि डोळ्यातलं इन्फ्लेमेशन कमी होत असतं. तर या 3 गोष्टी केल्या तर तुमच्या डोळ्यांना नंबर लागणं किंवा आय स्ट्रेनमुळे लाली येणं, वारंवार ॲलर्जीज येऊन जे डोळे येणं आपण म्हणतो तसं होणं, हे सगळ्या गोष्टी टळू शकतात. याशिवाय एक बोनस गोष्ट म्हणजे तुम्ही करू शकता, जरी तुम्ही कोमट किंवा गरम पाण्याने आंघोळ करत असला तरी मानेच्या वरचा भाग हे तुम्ही कायम थंड पाण्यानेच आंघोळ केली पाहिजे. कारण मानेच्या वरच्या भागाला थंड पाणी वापरलं की केसांचं आणि डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.